कोणत्या गणातून अर्ज भरला त्याच्याबद्दल? मी नवनाथ चिंतामण वाळुंज, लोकनियुक्त सरपंच वाळुंजवाडी आणि मी पिंपळगाव गणातून 25 नंबरमधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. पिंपळगावतर्फे माळुंगे. हो. कशा पद्धतीने काय मुद्दे घेऊन जाणार तुम्ही जनतेसमोर? मी विकासासाठी मी जे गावासाठी आजपर्यंत काम केलं गेल्या 3 वर्षात आमच्याकडं ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून आधीचं जे गाव होतं आजचं जे गाव एक मॉडेल गाव करायचा जो प्रयत्न चालला आहे 3 वर्ष जवळपास 5 ते 7 कोटी रुपयाची कामं आपण त्या गावात केलेली आहे आणि विकासाचंच एक काम आपण पंचायत समिती गणात सुद्धा करू शकतो. जर आपल्या गावात करू शकतो तर पंचायत समिती गणात सुद्धा ह्याच पद्धतीने काम आपण करू शकतो. आणि मागासवर्गीयांसाठी जे जातीचे दाखले वाटप असतील किंवा रस्त्यांची कामं झाली असतील, आज मोठं पंचायत भवन आपण बांधलं आहे, पूल झालेत, शाळेचे टॉयलेट झालेत, वैयक्तिक लाभाच्या सारख्या योजना असतील शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं आहे. तर ह्या माध्यमातून आपण गावामध्ये सक्रिय काम केलेलं आहे आणि जे एक विकासाचं चांगलं काम आपल्याला भविष्यात अजूनही इतर गावांमध्ये करायचं हा एकच उद्देश घेऊन आपण. राजकीय वारसा काय तुम्हाला? राजकीय कुठलाच वारसा नाही आहे. माझ्या घरातून कोणीही राजकारणात नव्हतं. मी पहिल्यांदाच ग्रामपंचायत स्थापनेपासून त्या ठिकाणी प्रयत्न केलेत आणि ग्रामपंचायतमध्ये सुद्धा लोकनियुक्त सरपंच पूर्ण बॉडीसुद्धा अपक्ष म्हणूनच आमची निवडून आलेली आहे. त्यावेळेससुद्धा दोन्ही पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी होते, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे. परंतु गावाने विकासाकडं लक्ष देऊन आम्हाला त्या ठिकाणी आमच्या पाठीमागे उभे राहिले होते आणि त्याच माध्यमातून गावचा विकासाचं काम आम्ही करतो.